आपल्या सर्वांचं पुनश्च एकदा माझ्या यूट्यूब चॅनल हार्दिक स्वागत। 20 लाख राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाची बातमी, अत्यंत महत्त्वाचा हा व्हिडिओ आहे। राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी रक्षाबंधनापूर्वी 2 महत्त्वाच्या अपडेट आता समोर आलेले आहेत। काय ते 2 महत्त्वाचे अपडेट आहे, कोणत्या आहेत, कोणत्या कर्मचाऱ्यांसाठीचे आहेत, या संदर्भातला अत्यंत महत्त्वाचा हा व्हिडिओ आहे। काय संपूर्ण व्हिडिओ आहे त्यासाठी विनंती एकच की व्हिडिओ हा शेवटपर्यंत पाहावा। तसंच याआधी जर आपण आमचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर निश्चितच चॅनलला सबस्क्राईब करा, समोरील बेल आयकॉनला सुद्धा क्लिक करा, म्हणजे नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन आपणास नियमित मिळत राहतील। येत्या 2 महिन्यामध्ये आता विधानसभेच्या निवडणुका लागणार आहेत आणि त्याच अनुषंगानं राज्य शासन, राज्य सरकारी कर्मचारी, सर्वसामान्य यांना खुश करण्याच्या प्रयत्नामध्ये दिसत आहेत आणि त्याच अनुषंगानं मोठे मोठे निर्णय सुद्धा आता राज्यात होताना दिसत आहे। आणि तसाच एक महत्त्वाचा निर्णय, तशीच एक महत्त्वाची बैठक काल पार पडलेली आहे आणि त्या बैठकीच्या अनुषंगानं आजच्या या दिवसातली पहिली अपडेट जुनी पेन्शन योजना लागू करण्याबाबतची आहे। यामध्ये राज्यातील 2005 पूर्वी टप्पा अनुदानांवर कार्यरत असलेल्या 26,900 शिक्षकांना जुनी निवृत्ती वेतन योजना लागू केल्यास येणाऱ्या आर्थिक भारासंदर्भात फेरपडताळणी करण्यासाठी शिक्षण आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली आणि शिक्षक आमदारांचा समावेश असलेली एक अत्यंत महत्त्वाची समिती काल गठीत करण्यात आलेली आहे। या समितीचा जर अहवाल पॉझिटिव्ह आल्यास राज्यातील टप्पा अनुदानावर कार्यरत असलेल्या परंतु ज्यांची नियुक्ती 2005 पूर्वी होती अशा सर्व शिक्षकांपैकी 26,900 शिक्षकांना जुनी निवृत्ती वेतन योजना लागू होण्याची शक्यता आता वर्तवली जात आहे। या समितीचा अहवाल पॉझिटिव्ह आल्यास निश्चितच टप्पा अनुदानावर 2005 पूर्वी लागलेल्या शिक्षकांना मोठा दिलासा मिळणार आहे असं आपल्याला म्हणता येणार आहे। तसंच आजच्या दिवसातली दुसरी अत्यंत महत्त्वाची मोठी अपडेट अशी आहे की आपल्या सर्वांनाच माहीत आहे, मार्च 2023ला राज्यातील सरकारी कर्मचारी 7 दिवसाच्या संपावर गेलेले होते आणि त्या संपाच्या अनुषंगानं राज्य शासनानं ग्रॅज्युटी आणि फॅमिली पेन्शन लागू करण्याचा निर्णय घेतला। परंतु तरी राज्य सरकारी कर्मचारी ज्यांची नियुक्ती 1 नोव्हेंबर 2005 नंतर आहे अशा सर्व कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना तात्काळ लागू व्हावी यासाठी राज्य सरकारी कर्मचारी पुनश्च एकदा डिसेंबर 2023ला सुद्धा संपावर आणि त्यांनी मोर्चे, निदर्शने काढण्यास सुरुवात केलेली होती आणि तरी सुद्धा राज्य शासनानं अद्याप जुनी पेन्शन योजना किंवा सुधारित पेन्शन योजना अशी कुठलीही योजना राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी लागू करण्यासंदर्भातली कोणताही शासन आदेश किंवा कोणतीही अधिसूचना न निर्गमित केल्यामुळे राज्य सरकारी, निमसरकारी, शिक्षकेतर कर्मचारी संघटना समन्वय समितीचे जे निमंत्रक होते माननीय विश्वास काटकर साहेब यांनी पुन्हा एकदा एक पत्र आता निर्गमित करून 9 ऑगस्टला आणि 11 ऑगस्टला क्रांती दिनी आणि चेतना दिनी पुनश्च एकदा निदर्शने करण्यासाठी कर्मचाऱ्यांना, संघटनांना विनंती केलेली आहे। त्यामुळे उद्याला म्हणजे 9 ऑगस्ट रोजी दुपारी मध्यान्ह भोजनाच्या वेळी किंवा दुपारी मध्यान्ह जेवणाच्या सुटीच्या वेळी अर्ध्या तासामध्ये आता राज्यभर तीव्र निदर्शने करण्याच्या सूचना या पत्रकान्वये दिलेल्या आहेत। त्यामुळे निश्चितच उद्याचा दिवस आणि येत्या काळातील 1.5 महिना हा राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना जुन्या पेन्शनच्या अनुषंगाने हा अत्यंत महत्त्वाचा असणार आहे। त्यामुळे उद्याच्या आंदोलनामध्ये, उद्याच्या निदर्शनामध्ये तुम्ही भाग घेणार आहात का किंवा तुमचं काय मत आहे निश्चितच कमेंट बॉक्समध्ये कमेंट करायला मात्र विसरू नका। रोज नवीन असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ बातम्यांसाठी चॅनलला सबस्क्राईब करा।